Greetings of the day, friends. So today we are discussing the theory of structures subjects. आणि यामध्ये आपल्याला फर्स्ट युनिट जे आहे डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस ते चॅप्टर्स आपण आज डिस्कस करणार आहोत. तर या डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस या चॅप्टरचं वेटेज आहेत बघा 14 मार्क्स ॲज पर MSBT आय स्कीम सिलेबस. सो डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस. So let's start from the course outcomes of this particular unit, direct and bending stresses. So CO course outcome आहेत analyze stresses induced in vertical members subjected to direct and bending loads. तर हा चॅप्टर आपण शिकल्यानंतर आपल्याला वर्टिकल मेंबर्स जे आहेत कॉलम, चिमनी, देन डॅम, तर या वर्टिकल्स मेंबर्समध्ये आपल्याला डायरेक्ट आणि बेंडिंग स्ट्रेसेस ज्या आहेत तर त्या फाइंड आउट करायला यायला हव्यात वेन दिस वर्टिकल मेंबर इज सब्जेक्टेड टू डायरेक्ट अँड बेंडिंग लोड्स. देन युनिट्स आउटकम आहेत बघा. हा चॅप्टर किंवा युनिट शिकल्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टी यायला हव्यात. तर फर्स्ट आउटकम आहेत कंपेअर स्ट्रेसेस डेव्हलप ड्यू टू द ॲक्सियल लोड्स अँड इसेंट्रिक लोड इन द गिवन सिच्युएशन्स. मग आपल्याला हा चॅप्टर शिकल्यानंतर ॲक्सियल लोड आणि इसेंट्रिक लोड स्ट्रक्चरवरती किंवा वर्टिकल मेंबर्सवरती अप्लाइड केल्यानंतर त्यामध्ये जे स्ट्रेसेस डेव्हलप होत आहेत तर ते स्ट्रेसेस कुठल्या नेचरचे होत आहेत आणि त्यांचं मॅग्नेट्यूड जे आहेत ते आपल्याला फाइंड आउट करता यायला हवं. देन सेकंड आउटकम आहेत इव्हॅल्युएट resultant stresses at the base of given column and chimney under given loading conditions. मग आपल्याला resultant stresses फाइंड आउट करता यायला हवेत ॲट द बेस ऑफ कॉलम अँड चिमनी. हे वर्टिकल मेंबर जे आहेत त्या वर्टिकल मेंबरच्या बेसला रिझल्टंट स्ट्रेसेस आपल्याला फाइंड करता यायला हवेत. देन थर्ड युनिट आउटकम आहेत ड्रॉ स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम फॉर द गिवन कॉलम अँड चिमनी फॉर द व्हेरियस लोडिंग कंडिशन्स. मग आपल्याला स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम जे आहेत त्या या वर्टिकल मेंबरसाठी ड्रॉ करता यायला हव्यात. देन नेक्स्ट आउटकम कॅल्क्युलेट द लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी अँड कोर ऑफ गिवन सेक्शन्स. आपल्याला लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी जे आहेत प्रत्येक सेक्शनसाठी जिओमेट्रिक सेक्शनसाठी लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी वेगवेगळी असते. तर ती लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी जी आहेत ती आपल्याला फाइंड आउट करता यायला हवीत फॉर द गिवन सेक्शन्स. देन analyze stresses in given dam section for given loading condition. Stresses develop in a dam also आपल्याला फाइंड आउट करता यायला हवेत and then draw the stress distribution diagram for the dam sections also. ओके, त्या रिझल्ट स्ट्रेससाठी आपल्याला स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम ही जी ती ड्रॉ करता यायला हवेत. असं या युनिटचे आउटकम्स आहेत. सो लेट्स स्टार्ट फ्रॉम दी content. So these are the content we are discussing in this lectures. So first is introductions of stresses, then direct load and direct stress, then eccentric load and bending stress, and stress distribution diagram for the vertical members. So introductions. Whenever a body is subjected to an axial tension or compression, a direct stress comes into play at every sections of body. We also know that whenever a body is subjected to bending, a bending moment at bending stress comes into the play. आपण मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर या सब्जेक्टमध्येच बघितलं डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस केव्हा डेव्हलप होत होते. तर जेव्हा बॉडीजवरती ॲक्सियल लोड तो टेन्साईल असो की कॉम्प्रेसिव्ह असो, ॲक्सियल लोड जेव्हा बॉडीजवरती किंवा मेंबरवरती जर ॲक्ट होत असेल तर त्यावेळेस काय डायरेक्ट स्ट्रेस हा डेव्हलप होत असतो. आणि जर बॉडीजवरती बेंडिंग मुवमेंट किंवा बेंडिंग फोर्स जर ॲक्ट होत असेल तर त्या बॉडीजवरती बेंडिंग स्ट्रेस हा डेव्हलप होत असतो. मग आपण तो कशा प्रकारे होतो, किती होतो ते बघूयात. The direct load, definitions of direct load. What is meant by direct load? A load whose line of action coincide with the axis of a member is called as an direct load. बघा जेव्हा
लोडची ही लाईन ऑफ ॲक्शन जी आहे ती ॲक्सिस ऑफ मेंबरशी कोइन्साईड जर होत असेल तर त्या लोडला म्हणायचं आहे डायरेक्ट लोड. मग आता या ठिकाणी बघा, हा पॉईंट लोड ॲक्ट केलेला आहे पी किलो न्यूटन, आणि तो पॉईंट लोड आणि हा ॲक्सिस ऑफ मेंबर जो आहेत हे दोघंही एका लाईनमध्ये स्ट्रेट ॲक्ट होत आहेत, त्यामुळं या लोडला काय म्हणायचं आहे, डायरेक्ट लोड. ते या क्रॉस सेक्शन्समध्येही बघू शकता तुम्ही. हा बघा, हा हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस झाला तुमच्या मेंबरचा, आणि हा व्हर्टिकल वाय ॲक्सिस, आणि हा जो लोड डॉट दिसतोय तो एक्झॅक्टली सी जी, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ सेक्शन्स, या सी जीवरती ॲक्ट झालेला आहेत, म्हणजे ॲक्सिस ऑफ मेंबरवरती झालेला आहेत ॲक्ट. त्यामुळे या लोडला काय म्हणायचं आहे, डायरेक्ट लोड म्हणायचं आहे. आणि मेंबर्सवरती जर डायरेक्ट लोड ॲक्ट होत असतील तर ते मेंबर्सवरती स्ट्रेसेस कुठल्या डेव्हलप होणार आहेत, त्या डायरेक्ट स्ट्रेस डेव्हलप होणार आहेत. मग डायरेक्ट स्ट्रेस आपण कसे फाइंड आउट करतो, अगेन आपण मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर या सब्जेक्टमध्ये बघितलं. डायरेक्ट स्ट्रेस याला आपण सिग्मा झिरो यानं डेनोट करत असतो. देन सिग्मा झिरो इज इक्वल टू पी अपॉन ए. सो सिग्मा झिरो इज इक्वल टू पी बाय ए, हे झाली तुमची डायरेक्ट स्ट्रेस. सो या ठिकाणी बघू शकता, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कॉलम इज ए अँड एरिया इज इक्वल टू बी इंटू डी. बी इज द विड्थ ऑफ कॉलम अँड डी इज द डेप्थ ऑफ कॉलम. देन डायरेक्ट स्ट्रेस इज इक्वल टू सिग्मा झिरो इज इक्वल टू पी बाय ए, दॅट इज ॲक्सियल फोर्स अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया इज द डायरेक्ट स्ट्रेस. स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम बघा, जर मेंबर्सवरती डायरेक्ट लोड ॲक्ट होत असेल तर मेंबरमध्ये डायरेक्ट स्ट्रेस डेव्हलप होणार, आणि स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम फॉर द डायरेक्ट स्ट्रेस इज युनिफॉर्म इन नेचर. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी जो मेंबर आहेत तर त्या मेंबरवरती स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन हे युनिफॉर्म झालेले आहेत, म्हणजे सगळ्या मेंबरवरती डायरेक्ट स्ट्रेस हा पूर्ण मेंबरवरती काय युनिफॉर्म स्प्रेड झालेले आहेत, कॉन्स्टंट आहेत प्रत्येकाच्या. देन इसेंट्रिक लोड, व्हॉट इज मीन बाय इसेंट्रिक लोड? सो इसेंट्रिक लोड इज दी इसेंट्रिक लोड म्हणजे काय मग? अ लोड whose line of action does not coincide with the axis of a column or a strut, then it is called as eccentric load. म्हणजे काय बघा, आता मागच्या केसमध्ये बघितलं, हा लोड पी जो ॲक्ट झालेला होता तो आणि हा ॲक्सिस ऑफ अ मेंबर जो आहे व्हर्टिकल तो एकाच लाईनवरती होता, म्हणजे त्याला डायरेक्ट लोड म्हटलं होतं आपण. आता या केसमध्ये बघा, या ठिकाणी लोड पी हा ॲट अ डिस्टन्स या ॲक्सिसपासून मेंबरच्या ॲक्सिसपासून ॲट अ डिस्टन्सवरती ॲक्ट झालेले आहेत, आणि ते डिस्टन्स किती आहेत? ई मीटर, स्मॉल ई, त्याला आपण इसेंट्रिसिटी असं म्हणतो. तर हे जे ई डिस्टन्सवरती जर लोड ॲक्ट होत असेल मेंबरवरती तर त्या लोडला काय म्हणायचं? इसेंट्रिक लोड. सो लाईन ऑफ ॲक्शन डज नॉट कोइन्साइड विथ दी ॲक्सिस ऑफ दी मेंबर, तर त्याला काय म्हणायचं? इसेंट्रिक लोड असं म्हणायचे आहेत आपल्याला. तर या ठिकाणी बघा, क्रॉस सेक्शन्समध्ये दाखवलं, या ठिकाणी रेक्टँग्युलर सेक्शन्स दिलेले आहेत, रेक्टँग्युलर सेक्शन्स, आणि हा जो पॉईंट ॲक्ट झालेला आहे या ठिकाणी तर तो आहेत इसेंट्रिक लोड. या ठिकाणी बघा, हा जो डॉट दिसतोय त्या ठिकाणी ॲट अ डिस्टन्स ई मीटर, या ठिकाणी हे ई डिस्टन्स डेनोट केलेले आहेत बघा. तर ए डिस्टन्सवरती तो लोड जो आहे तो ॲक्ट झालेला आहे, त्यामुळे त्याला इसेंट्रिक लोड असं म्हणतो आपण. या इसेंट्रिक लोडमुळंच मेंबरवरती जे आहेत ते किंवा सेक्शन्सवरती जे आहेत ते बेंडिंग स्ट्रेसेस जे आहेत त्या डेव्हलप होतात. तर इसेंट्रिसिटी, व्हॉट इज मीन बाय इसेंट्रिसिटी? द हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन द लॉन्जिट्युडनल ॲक्सिस ऑफ अ कॉलम अँड लाईन ऑफ ॲक्शन ऑफ अ लोड इज कॉल्ड ॲज इसेंट्रिसिटी. आता बघा, हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन लॉन्जिट्युडनल ॲक्सिस ऑफ अ कॉलम म्हणजे काय? हा व्हर्टिकल ॲक्सिस जो दिसतोय कॉलमचा, तर हा व्हर्टिकल ॲक्सिस, लॉन्जिट्युडनल ॲक्सिस, आणि ज्या ठिकाणी पॉईंट ऑफ लोड ॲक्ट झालेला आहे पी,
या दोघांमधलं डिस्टन्स जे आहेत त्याला म्हणायचं आहेत इसेंट्रिसिटी. आणि इसेंट्रिसिटीला आपण कशाने डिनोट करत असतो? स्मॉल ईने. मग जर ॲक्सिली लोडेड कॉलम जर असेल, म्हणजे डायरेक्ट लोड जर कॉलमवरती ॲक्ट होत असेल, तर कुठला इसेंट्रिसिटी किती राहील? येस, ऑब्वियसली 0, कारण हॉरिझॉन्टल डिस्टन्स असतात का लॉजिट्युडिनल ॲक्सिस आणि पॉईंट ऑफ लोडमध्ये, पॉईंट ऑफ ॲक्शन ऑफ लोडिंगमध्ये, डायरेक्ट लोडमध्ये नाही, कारण की ते दोघं कोइन्साइड्स असतं. त्यामुळे ई किती असणार आहे त्या ठिकाणी? 0 असणार आहेत. आणि इसेंट्रिसिटीला आपण स्मॉल ईनं डिनोट करत असतो. Then stresses, when short column is subjected to axial compressive force, only direct stress is produced in the column. So direct stress ला आपण कशाने डिनोट करतो? सिग्मा 0. So direct stress is equal to P by A. आपण बघितलं P is the axial force and A is the cross sectional area of the sections. Then eccentric load produce both direct and bending stresses. जर ॲक्सियल लोड ॲक्ट होत असेल मेंबरवरती तर फक्त डायरेक्ट स्ट्रेस हा डेव्हलप होणार. आणि जर इसेंट्रिक लोड जर कॉलमवरती ॲक्ट किंवा मेंबरवरती ॲक्ट होत असेल तर दोघं डायरेक्ट स्ट्रेस प्लस बेंडिंग स्ट्रेस हे दोघं डेव्हलप होतील. सो डायरेक्ट स्ट्रेस इज P by A and bending stress is M by Z. M is the bending moment and Z is the section modulus. So M upon Z, sigma B, bending stress is equal to M by Z. Then Z is I by Y. So M upon I into Y. So Z is the I by Y sections modulus. आपण already बघितलेलं आहे. Sections modulus is the ratio of moment of inertia of sections upon distance of extreme fiber from the neutral axis is the section modulus. So sigma B is equal to M by Z. Then maximum and minimum stresses. When column is subjected to eccentric load, the edge of column towards the eccentricity will be subjected to maximum stress and the opposite edge will be subjected to minimum stress. मग जर मेंबरवरती एखाद्या इसेंट्रिक लोड जर ॲक्ट होत असेल तर ज्या साईडला, ज्या एजला लोड ॲक्ट झालेले आहेत त्या साईडला काय, त्या एजला काय मॅक्सिमम स्ट्रेस डेव्हलप होणार आहेत आणि अपोजिट एजला काय तर मिनिमम स्ट्रेस डेव्हलप होणार आहे. वेअर सिग्मा 0 इज डायरेक्ट स्ट्रेस, सिग्मा बी इज बेंडिंग स्ट्रेस, झेड इज सेक्शन मॉड्युलस, आय इज मूवमेंट ऑफ इनर्शिया, एम इज मूवमेंट that is P into E, E is the eccentricity and Y is the distance of extreme fiber from CG of a column. Then maximum stress is equal to sigma max is equal to direct stress plus bending stress. Direct stress is sigma 0 and bending stress is sigma B. So sigma 0 plus sigma B. So sigma 0 is nothing but P by A plus sigma B is M by Z. So P by A plus M by Z is the maximum stress. P by A plus M by Z. Then minimum stress, sigma minimum is equal to direct stress minus bending stress. So sigma 0 minus sigma B, that is P by A minus M by Z is the minimum stress. And these are the stress distribution diagram at the base of the column. So आता या कंडिशन्स आहेत बघा. जेव्हा सिग्मा 0 इज इक्वल टू 0 सॉरी सिग्मा बी इज इक्वल टू 0 जर असेल तर डायरेक्ट स्ट्रेस सिग्मा मॅक्स किती असेल? सिग्मा मॅक्स इज इक्वल टू सिग्मा 0 अँड सिग्मा मीन ऑल्सो सिग्मा 0, कारण की सिग्मा बीची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. या आत्ता बघितलेल्या रिलेशन्समध्ये तुम्ही पुटअप करा. या ठिकाणी सिग्मा बीची व्हॅल्यू किती करा? 0 पुट करा. सो सिग्मा मॅक्स किती भेटेल? सिग्मा 0 आणि सिग्मा मिनिमम किती भेटेल? ऑल्सो सिग्मा 0. सो या ठिकाणी बघू शकता तुम्ही स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम जी दाखवली बघा, युनिफॉर्म दाखवलेली आहेत ए आणि बीला. ए आणि बीला दोघंही काय आहेत? सिग्मा मॅक्स आणि सिग्मा मिनिमम हे सेम आहेत, इज इक्वल टू सिग्मा 0. देन सेकंड केस बघा, सिग्मा 0 इज ग्रेटर दॅन सिग्मा बी. सिग्मा 0 हा ग्रेटर दॅन सिग्मा बी जर असेल तर त्या केसमध्ये काय आहेत? ज्या एजला लोड ॲक्ट होतोय त्या एजला सिग्मा हा मॅक्सिमम असणार आहेत
आणि अपोजिट एजला सिग्मा हा मिनिमम असणार आहे. द थर्ड केस सिग्मा 0 इज इक्वल टू सिग्मा बी जर असेल तर त्या केसला सिग्मा मॅक्स हा मॅक्सिमम असणार आहे आणि सिग्मा मिनिमम हा 0 असणार आहे. सिग्मा मिनिमम हा किती येतो आहे 0 येतो आहे. देन सिग्मा 0 इज लेस दॅन सिग्मा बी जर केस असेल म्हणजे डायरेक्ट स्ट्रेस इज लेस दॅन बेंडिंग स्ट्रेस जर असेल तर त्या केसला सिग्मा मॅक्स हा सिग्मा मॅक्स असणार आहे आणि सिग्मा मिनिमम हा मायनस असणार आहे. मायनस असणार आहे. मग निगेटिव्ह स्ट्रेसेस आपण बेसलाईनच्या वरती ड्रॉ करतो आणि पॉझिटिव्ह स्ट्रेसेस बेसलाईनच्या बिलो ड्रॉ करतो. हे आपण ऑलरेडी मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चरमध्ये बघितलेले आहे. तर हे झालं डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसचा बेसिक पार्ट. सो यानंतर आपण लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी आणि ते डिस्कस करू नेक्स्ट लेक्चरला. सो आजचं लेक्चर या ठिकाणी आपण कन्क्लूड करूयात. काही तुम्हाला जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पुटअप करू शकतात, मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन. सो या ठिकाणी आजचं लेक्चर आपण थांबूयात. ओके, थँक्यू व्हेरी मच.